हॅलो फ्रेंड्स, आज आपण शिकणार आहोत आय ने सुरू होणारे इंग्रजी वर्ड्स. हे वर्ड्स तुम्हाला रोजच्या इंग्रजी बोलण्यात खूप उपयोगी ठरणार आहेत. हे वर्ड्स तुमच्या इंग्रजी शब्दांचं भंडार वाढवणार आहेत, कारण मी तुम्हाला त्या प्रत्येक वर्ड बरोबर त्याचा 2 ते 3 समानार्थी शब्द सांगणार आहे. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा. आजचा आपला पहिला वर्ड आहे आयडेंटिफाय, म्हणजे ओळख पटवणे किंवा निश्चित करणे. रेकग्नाइज, डिटेक्ट, डिटरमाइन. एक्झाम्पल्स पहा. तिने आवाजावरून त्या व्यक्तीची ओळख पटवली. शी आयडेंटिफाईड द पर्सन बाय द व्हॉइस. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजमधून आरोपी ओळखला. द पोलीस आयडेंटिफाईड द अक्युज्ड फ्रॉम द सीसीटीव्ही फुटेज. इम्प्रूव्ह मीन्स सुधारणा करणे किंवा उन्नती करणे. एनहान्स, बेटर, अपग्रेड. तिने आपली इंग्रजी बोलण्याची क्षमता सुधारली. शी इम्प्रूव्ड हर इंग्लिश स्पीकिंग स्किल्स. कंपनीने सेवेची गुणवत्ता सुधारण्याचा निर्णय घेतला. द कंपनी डिसाइडेड टू इम्प्रूव्ह द क्वालिटी ऑफ इट्स सर्व्हिस. आयडेंटिटी म्हणजे ओळख, व्यक्तिमत्व किंवा अस्तित्व. आयडेंटिफिकेशन, इंडिव्हिज्युअलिटी, पर्सोना. त्याने आपली खरी ओळख लपवली. ही हिड हिज ट्रू आयडेंटिटी. ओळखपत्राशिवाय प्रवेश दिला जाणार नाही. एंट्री विल नॉट बी अलाउड विदाउट अन आयडेंटिटी कार्ड. इन्फ्लुएन्स मीन्स प्रभाव किंवा प्रभावित करणे. इम्पॅक्ट, इफेक्ट, स्वे, पर्स्युएड. त्याच्या विचारांचा तरुणांवर मोठा प्रभाव आहे. हिज आयडियाज हॅव अ स्ट्रॉंग इन्फ्लुएन्स ऑन द यूथ. मित्रांच्या सवयींनी त्याच्यावर वाईट परिणाम केला. हिज फ्रेंड्स इन्फ्लुएन्स हिम इन ए बॅड वे. इन्फॉर्म म्हणजे माहिती देणे किंवा कळवणे. नोटिफाय, टेल, अप्राइज, ब्रीफ. कृपया वेळ बदलाबद्दल मला कळवा, म्हणजे वेळ बदलली तर मला कळवा. प्लीज इन्फॉर्म मी अबाउट द चेंज इन टाइम. त्यांनी पोलिसांना घटनेची माहिती दिली. They informed the police about the incident. Impact म्हणजे परिणाम, प्रभाव किंवा जोरदारपणे आदळणे. इफेक्ट, इन्फ्लुएन्स, कोलिजन, स्ट्राईक. या निर्णयाचा विद्यार्थ्यांवर मोठा परिणाम झाला. This decision had a big impact on students. गाडी झाडावर जोरात आदळली. The car impacted the tree forcefully. इशू मीन्स समस्या, विषय किंवा जारी करणे. प्रॉब्लेम, मॅटर, कन्सर्न, रिलीज. हा प्रश्न लवकर सोडवला पाहिजे. दिस इशू मस्ट बी रिझॉल्व्ड क्विकली. सरकारने नवीन आदेश जारी केला. द गव्हर्नमेंट इश्यूड अ न्यू ऑर्डर. इंटेंड उद्देश ठेवणे किंवा मनात ठरवणे. प्लॅन, मीन, एम, पर्पज. माझा उद्या लवकर उठण्याचा उद्देश आहे. आय इंटेंड टू वेक अप अर्ली टुमॉरो. त्यांनी व्यवसाय सुरू करण्याचा विचार केला आहे. ही इंटेंड्स टू स्टार्ट अ बिझनेस. इंटेंट म्हणजे उद्देश, हेतू किंवा तल्लीन. पर्पज, इंटेन्शन, एम, फोकस्ड. त्याचा गुन्हा करण्याचा हेतू नव्हता. ही हॅड नो क्रिमिनल इंटेंट. ती अभ्यासात पूर्णपणे तल्लीन होती. शी वॉज इंटेंट ऑन हर स्टडीज. इन्स्पायर म्हणजे प्रेरणा देणे किंवा उत्साह वाढवणे. मोटिवेट, एनकरेज, स्टिम्युलेट. तिच्या यश कथेमुळे अनेक तरुणांना प्रेरणा मिळाली. हर सक्सेस स्टोरी इन्स्पायर्ड मेनी यंगस्टर्स. शिक्षकांचे शब्द विद्यार्थ्यांना पुढे जाण्यास प्रेरणा देतात. The teacher's words inspire students to move forward. Involve म्हणजे सामील करणे किंवा गुंतवणे. Include, engage, entail. या कामात सर्व सदस्यांना सामील केले आहे. All members are involved in this work. या प्रकरणात अनेक लोक गुंतलेले होते. Many people were involved in this case. Insight means सखोल समज किंवा अंतर्दृष्टी. अंडरस्टँडिंग, परसेप्शन, अवेअरनेस.
तिला मानवी स्वभावांची चांगली अंतर्दृष्टी आहे. शी हॅज अ गुड इन्साइट इंटू ह्युमन नेचर. अनुभवातून मिळालेली अंतर्दृष्टी खूप उपयुक्त ठरते. इन्साइट गेन्ड फ्रॉम एक्सपिरियन्स इज व्हेरी युजफुल. इग्नोर मीन्स दुर्लक्ष करणे किंवा दुर्लक्षित ठेवणे. ओव्हरलुक, निग्लेक्ट, डिसरिगार्ड. त्याने शिक्षकांच्या सूचनांकडे दुर्लक्ष केले. ही इग्नोर्ड द टीचर्स इन्स्ट्रक्शन्स. लहान चुका कधीकधी दुर्लक्षित केल्या जाऊ शकतात. स्मॉल मिस्टेक्स कॅन समटाइम्स बी इग्नोर्ड. इन्व्हेस्टिगेट मीन्स तपास करणे किंवा चौकशी करणे. एक्झामिन, एन्क्वायर, प्रोब. पोलिसांनी प्रकरणाची सखोल चौकशी केली. द पोलीस इन्व्हेस्टिगेटेड द केस थरली. समिती आरोपांची तपासणी करणार आहे. द कमिटी विल इन्व्हेस्टिगेट द एलिगेशन्स. इंडिकेट म्हणजे दर्शवणे किंवा सूचित करणे. शो, सजेस्ट, पॉइंट आउट. हे चिन्ह योग्य मार्ग दर्शवते. दिस साइन इंडिकेट्स द करेक्ट रूट. अहवालातून सुधारणा आवश्यक असल्याचे सूचित होते. द रिपोर्ट इंडिकेट्स दॅट इम्प्रूव्हमेंट इज नीडेड. इंटरप्ट म्हणजे मध्ये मध्ये अडथळा आणणे किंवा मध्येच बोलणं तोडणे एखाद्याचं. डिस्टर्ब, ब्रेक इन किंवा डिसरप्ट. कृपया मध्ये बोलून संभाषणात अडथळा आणू नका. प्लीज डोंट इंटरप्ट द कॉन्व्हर्सेशन. वीज पुरवठा खंडित झाल्यामुळे कामात अडथळा आला. द पॉवर कट इंटरप्टेड द वर्क. इमॅजिन मीन्स कल्पना करणे किंवा मनात चित्र उभं करणे. व्हिज्युअलाइज, सपोज, कन्सिव्ह. स्वतः यशस्वी झालेला आहे असे कल्पना करा. इमॅजिन युअरसेल्फ ॲज सक्सेसफुल. तिने भविष्यातील जीवनाची कल्पना केली. शी इमॅजिन्ड हर फ्युचर लाईफ. इम्प्रेस मीन्स प्रभाव पाडणे किंवा छाप पाडणे. इन्फ्लुएन्स, एफेक्ट. त्याच्या आत्मविश्वासाने सर्वांवर छाप पाडली. हिज कॉन्फिडन्स इम्प्रेस्ड एव्हरीवन. तिच्या कामगिरीने व्यवस्थापक प्रभावित झाले. हर परफॉर्मन्स इम्प्रेस्ड द मॅनेजर. इन्क्लूड म्हणजे समाविष्ट करणे किंवा गृहीत धरणे. इन्व्हॉल्व, कंटेन, एनकम्पास. या योजनेत सर्व विद्यार्थ्यांना समाविष्ट करा. इन्क्लूड ऑल स्टुडंट्स इन दिस स्कीम. बिलांमध्ये करांचा समावेश आहे. टॅक्सेस आर इन्क्लुडेड इन द बिल. इन्क्रीज मीन्स वाढ करणे, वाढ. राईज, ग्रो, एक्सपांड. कंपनीने पगार वाढवण्याचा निर्णय घेतला. द कंपनी डिसाइडेड टू इन्क्रीज सॅलरीज. किमतींमध्ये अचानक वाढ झाली. देर वॉज अ सडन इन्क्रीज इन प्राइसेस. इंडिव्हिज्युअल म्हणजे व्यक्ती किंवा वैयक्तिक. पर्सन, सिंगल, पर्सनल. प्रत्येक व्यक्तीचे हक्क महत्वाचे असतात. द राईट्स ऑफ एव्हरी इंडिव्हिज्युअल आर इम्पॉर्टंट. तिने वैयक्तिक जबाबदारी घेतली. शी टूक इंडिव्हिज्युअल रिस्पॉन्सिबिलिटी. इंडस्ट्री म्हणजे उद्योग, मेहनत. बिझनेस, मॅन्युफॅक्चरिंग, डिलिजन्स. भारतात औषध निर्मिती उद्योग वेगाने वाढत आहे. द फार्मास्युटिकल इंडस्ट्री इज ग्रोईंग रॅपिडली इन इंडिया. तिच्या मेहनतीमुळे ती यशस्वी झाली. शी सक्सिडेड बिकॉज ऑफ हर इंडस्ट्री मीन्स हार्डवर्क. इनिशिएटिव्ह मीन्स उपक्रम, पुढाकार. स्टेप, ड्राईव्ह, एंटरप्राइज. सरकारने नवीन शैक्षणिक उपक्रम सुरू केला. द गव्हर्नमेंट लॉन्च्ड अ न्यू एज्युकेशनल इनिशिएटिव्ह. समस्या सोडवण्यासाठी त्याने पुढाकार घेतला. ही टूक द इनिशिएटिव्ह टू सॉल्व्ह द प्रॉब्लेम. इन्स्ट्रक्शन मीन्स सूचना किंवा आदेश. डायरेक्शन, ऑर्डर, गायडन्स. शिक्षकांनी विद्यार्थ्यांना स्पष्ट सूचना दिल्या. द टीचर गेव क्लिअर इन्स्ट्रक्शन टू द स्टुडंट्स. कृपया दिलेल्या सूचनांचे पालन करा. प्लीज फॉलो द गिवन इन्स्ट्रक्शन्स. इन्स्टन्स मीन्स उदाहरण किंवा प्रसंग. एक्झाम्पल, केस, ऑकरन्स.
हा प्रकार भ्रष्टाचाराचे एक उदाहरण आहे. दिस इज अन इन्स्टन्स ऑफ करप्शन. या प्रसंगी तिने सत्य सांगितले. ऑन दिस इन्स्टन्स शी स्पोक द ट्रूथ. इंटरनल मीन्स आंतरिक किंवा अंतर्गत. इनर, इनसाइड, डोमेस्टिक. कंपनीतील अंतर्गत नियम खूप कडक आहेत. द कंपनीज इंटरनल रूल्स आर व्हेरी स्ट्रिक्ट. तपासासाठी अंतर्गत चौकशी सुरू आहे. अँड इंटरनल एन्क्वायरी इज अंडरवे. इंट्रोड्यूस मीन्स ओळख करून देणे किंवा सुरू करणे. प्रेझेंट, लॉन्च, ब्रिंग इन. त्याने मला आपल्या मित्रांशी ओळख करून दिली. ही इंट्रोड्यूस्ड मी टू हिज फ्रेंड. कंपनीने नवीन उत्पादन बाजारात आणले. द कंपनी इंट्रोड्यूस्ड अ न्यू प्रोडक्ट टू द मार्केट. इंटेन्शन मीन्स उद्देश किंवा हेतू. पर्पज, एम, इंटेंट. तिचा कोणालाही दुखावण्याचा हेतू नव्हता. शी हॅड नो इंटेन्शन ऑफ हर्टिंग एनीवन. त्याचा उद्देश स्पष्ट होता. हिज इंटेन्शन वॉज क्लिअर. इमिडिएट मीन्स तत्काळ किंवा लगेचच. इन्स्टंट, प्रॉम्प्ट, अर्जंट. या समस्येकडे तात्काळ लक्ष द्या. गिव्ह इमिडिएट अटेन्शन टू दिस प्रॉब्लेम. डॉक्टरांनी तात्काळ उपचार सुचवले. द डॉक्टर सजेस्टेड इमिडिएट ट्रीटमेंट. इनडेफिनाइट मीन्स अनिश्चित किंवा अस्पष्ट. अनसर्टन, वॅग्यू, अनक्लिअर. बैठक अनिश्चित कालावधीसाठी पुढे ढकलली आहे. द मीटिंग हॅज बीन पोस्टपोन फॉर इंडिफिनाइट पिरियड. त्याने अस्पष्ट उत्तर दिले. ही गेव अन इंडिफिनाइट आन्सर. इंडिपेंडंट मीन्स स्वतंत्र किंवा स्वावलंबी. फ्री, सेल्फ रिलायंट, ऑटोनॉमस. ती आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी आहे. शी इज फायनान्शियली इंडिपेंडंट. भारत एक स्वतंत्र देश आहे. इंडिया इज अन इंडिपेंडंट कंट्री. इनफॉर्मल म्हणजे अनौपचारिक. कॅज्युअल, अनऑफिशियल, रिलॅक्स्ड. ही एक अनौपचारिक बैठक आहे. दिस इज अन इनफॉर्मल मीटिंग. तो मित्रांशी अनौपचारिक भाषेत बोलतो. ही स्पीक्स इन अन इनफॉर्मल मॅनर विथ फ्रेंड्स. इंटेन्स म्हणजे तीव्र किंवा प्रखर. स्ट्रॉंग, एक्स्ट्रीम, सिव्हिअर. आज खूप तीव्र उष्णता आहे. देर इज इंटेन्स हीट टुडे. त्याची मेहनत खूप प्रखर होती. हिज इफर्ट वॉज इंटेन्स. इन्कम म्हणजे उत्पन्न किंवा कमाई. अर्निंग्स, रिव्हेन्यू, सॅलरी. तिचे मासिक उत्पन्न स्थिर आहे. हर मंथली इन्कम इज स्टेबल. या कामातून चांगली कमाई होते. दिस वर्क प्रोव्हाइड्स गुड इन्कम. इनविटेबल म्हणजे अटळ किंवा टाळता न येणारे. अनअवॉइडेबल, सर्टन, इनएस्केपेबल. बदल अटळ आहे. चेंज इज इनव्हिटेबल. अपघात टाळता येणे शक्य नव्हते. दी ॲक्सिडेंट वॉज इनव्हिटेबल. इनसिक्युअर असुरक्षित किंवा अनिश्चित. अनसेफ, अनश्युअर, वर्नेबल. तिला स्वतःबद्दल असुरक्षित वाटते. शी फील्स इन्सिक्युअर अबाउट हरसेल्फ. हा परिसर सुरक्षित नाही. दिस एरिया इज इनसिक्युअर. इंटरेस्ट म्हणजे रस, उत्सुकता किंवा स्वारस्य निर्माण करणे. क्युरिओसिटी, कन्सर्न, अट्रॅक्ट. मला विज्ञानात खूप रस आहे. आय हॅव अ लॉट ऑफ इंटरेस्ट इन सायन्स. हा विषय विद्यार्थ्यांची उत्सुकता वाढवतो. दिस टॉपिक इंटरेस्टेड स्टुडंट्स. इंटेलिजंट म्हणजे बुद्धिमान, हुशार. स्मार्ट, क्लेवर, ब्राईट. ती खूप बुद्धिमान विद्यार्थिनी आहे. शी इज अ व्हेरी इंटेलिजंट स्टुडंट. त्याने एक हुशारीचा निर्णय घेऊन परिस्थिती हाताळली. ही हँडल द सिच्युएशन बाय टेकिंग अन इंटेलिजंट डिसिजन. इनोव्हेशन मीन्स नवकल्पना किंवा नवीनता. इन्व्हेन्शन, क्रिएटिव्हिटी, नोवेल्टी. नवकल्पना उद्योगाच्या प्रगतीसाठी महत्त्वाची आहे.
इनोव्हेशन इज इम्पॉर्टंट फॉर इंडस्ट्रियल ग्रोथ. त्याच्या कल्पनांमध्ये नवीनता आहे. देर इज इनोव्हेशन इन हिज आयडियाज. इंटिग्रिटी मीन्स प्रामाणिकपणा, नैतिकता. ऑनेस्टी, मोरॅलिटी, अपराइटनेस. कठीण परिस्थितीतही त्याने आपली प्रामाणिकता टिकवली. ही मेंटेन्ड हिज इंटिग्रिटी इवन इन डिफिकल्ट सिच्युएशन्स. नेतृत्वासाठी प्रामाणिकपणा फार महत्वाचा असतो. इंटिग्रिटी इज व्हेरी इम्पॉर्टंट फॉर लीडरशिप. इम्पॉर्टन्स मीन्स महत्व किंवा मोल. सिग्निफिकन्स, व्हॅल्यू, प्रायोरिटी. शिक्षणाचे महत्व सर्वांनाच माहीत आहे. एव्हरीवन नोज द इम्पॉर्टन्स ऑफ एज्युकेशन. वेळेचे महत्व ओळखणे गरजेचे आहे. इट इज नेसेसरी टू अंडरस्टँड द इम्पॉर्टन्स ऑफ टाइम. इम्प्रेशन, छाप किंवा ठसा. इम्पॅक्ट, इफेक्ट, मार्क. तिची पहिली छाप खूप चांगली होती. हर फर्स्ट इम्प्रेशन वॉज व्हेरी गुड. भाषणाने लोकांवर ठसा उमटवला. द स्पीच मेड अ स्ट्रॉंग इम्प्रेशन ऑन पीपल. इम्प्लिमेंट म्हणजे अंमलबजावणी करणे किंवा राबवणे. एक्झिक्यूट, एनफोर्स, कॅरी आउट. सरकारने नवीन योजना अंमलात आणली. द गव्हर्नमेंट इम्प्लिमेंटेड अ न्यू स्कीम. नियम प्रभावीपणे राबवणे गरजेचे आहे. इट इज नेसेसरी टू इम्प्लिमेंट द रूल्स इफेक्टिव्हली. इम्पोर्ट म्हणजे आयात करणे किंवा आयात. ब्रिंग इन, परचेस फ्रॉम अब्रॉड. भारत तेलाची आयात करतो. इंडिया इम्पोर्ट्स ऑइल. या देशातून मोठ्या प्रमाणात आयात होते. अ लार्ज अमाउंट ऑफ इम्पोर्ट हॅपन्स फ्रॉम दिस कंट्री. एन्क्वायर मीन्स चौकशी करणे किंवा विचारपूस करणे. आस्क, इन्व्हेस्टिगेट, क्वेश्चन. त्याने तिकीट दराबद्दल चौकशी केली. ही एन्क्वायर्ड अबाउट द तिकीट रेट्स. पोलिसांनी प्रकरणाची चौकशी सुरू केली. द पोलीस एन्क्वायर्ड इनटू द केस. इन्सिस्ट म्हणजे आग्रह धरणे किंवा ठाम राहणे. डिमांड, पर्सिस्ट, असर्ट. तो स्वतः येण्यावर आग्रह धरतो आहे. ही इन्सिस्ट ऑन कमिंग हिमसेल्फ. तिने सत्य सांगण्याचा आग्रह धरला. सी इन्सिस्टेड ऑन टेलिंग द ट्रूथ. इन्स्पेक्ट म्हणजे तपासणी करणे किंवा पाहणी करणे. एक्झामिन, चेक, रिव्ह्यू. अधिकाऱ्यांनी शाळेची पाहणी केली. द ऑफिसर्स इन्स्पेक्टेड द स्कूल. सामान पाठवण्यापूर्वी तपासले जाते. द गुड्स आर इन्स्पेक्टेड बिफोर डिस्पॅच. इन्स्टॉल म्हणजे बसवणे किंवा स्थापन करणे किंवा प्रतिष्ठापित करणे. सेटअप, फिट, प्लेस. घरात नवीन पंखा बसवला. अ न्यू फॅन वॉज इन्स्टॉल्ड इन द हाऊस. संगणकावर नवीन सॉफ्टवेअर स्थापित करण्यात आले. न्यू सॉफ्टवेअर वॉज इन्स्टॉल्ड ऑन द कम्प्युटर. इंटरप्रेट म्हणजे अर्थ लावणे किंवा भाष्य करणे. एक्सप्लेन, अंडरस्टँड, कन्स्ट्रक्ट. त्याने नियमांचा वेगळा अर्थ लावला. ही इंटरप्रिटेड द रूल्स डिफरंटली. चित्राचा अर्थ समजून घेणे कठीण आहे. इट इज डिफिकल्ट टू इंटरप्रेट द पेंटिंग. आयसोलेट मीन्स वेगळे करणे किंवा अलिप्त ठेवणे. सेपरेट, डिटॅच, सेग्रिगेट. संसर्ग टाळण्यासाठी रुग्णाला वेगळे ठेवले. द पेशंट वॉज आयसोलेटेड टू प्रिव्हेंट इन्फेक्शन. प्रयोगासाठी घटक वेगळा करण्यात आला. द एलिमेंट वॉज आयसोलेटेड फॉर द एक्सपेरिमेंट. इल्युजन मीन्स भ्रम किंवा आभास. डिल्युजन, डिसिप्शन, मिरेज. हे यश कायम राहील असा भ्रम होता. इट वॉज अन इल्युजन दॅट दिस सक्सेस वुड लास्ट. जादूगाराने डोळ्यांना भ्रम निर्माण केला. द मॅजिशियन क्रिएटेड अन इल्युजन. आय होप फ्रेंड्स तुम्हाला हा व्हिडिओ नक्की हेल्पफुल ठरेल. आणि मी अजून आईने सुरू होणाऱ्या वर्ड्सचा सेकंड पार्ट सुद्धा घेऊन येणार आहे, कारण आईने सुरू होणारे वर्ड्स खूप आहेत. सो तुम्ही प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे तुम्हाला नोटिफिकेशन भेटत राहील. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू.